मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगायचे की 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची दिवस नाही. नोंदणी ही पुढेही चालू राहणार. पहिल्या टप्प्यातली जी नोंदणी आहे ही 31 ऑगस्टपर्यंत आहे. आज रोज ज्या संख्येने अर्ज अपलोड होत आहेत आणि अर्ज प्राप्त होत आहेत ती किमान 5 ते 7 लाख रोज अर्ज हे आम्हाला ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त होत आहेत. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला फक्त महिलांची हितगुज करण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी मंचावर उपस्थित या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरेजी, मंचावर उपस्थित युवकचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण साहेब, उपस्थित गंगाखेडचे आमदार आदरणीय रत्नाकरजी गुट्टे साहेब, आत्ता ज्यांचं आपण प्रास्ताविक ऐकलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला दादांनी आणि तटकरे साहेबांनी जे शब्द दिला होता ते पाळले असे नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेंद्र विटेकर साहेब, प्रदेशचे वक्ता सेलचे अध्यक्ष सुरेशजी शेळके साहेब, महिलांचे अध्यक्ष भावनाताई नकाटे, नंदाताई राठोड, युवकचे अध्यक्ष रोहन सामाले, सचिन पाचपुंजे, सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि या योजनेचं खऱ्या ते पारबळ जर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगायचं असेल तर ते आदित्यताईकडून त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे. 2 तारखेपासून ते 12 तारखेच्या रात्री 8:30 वाजता आम्ही ते प्रमाणपत्र घेईपर्यंत सावलीसारखं ही मायमावली माझ्यासोबत होती. प्रत्येक विधिमंडळातील सदस्यांना, प्रत्येक आमदार कुठल्याही पक्षाचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, शिवसेनेचा असो, त्या प्रत्येक विधिमंडळातील सदस्यांना, अपक्षांनाही माझ्या हाताला धरायचं आणि त्या प्रत्येक विधिमंडळाच्या सदस्यापर्यंत घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, तरुण आहे आणि माझा भाऊ आहे, याला आपण त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे, तुमचं मतदान दिलं पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.